हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो फुलदाणीचा. आता ही फुलदाणी डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकतात. आता मकर संक्रांती झाली आहे, त्यानंतर आता हळदी कुंकाचा कार्यक्रम असणार आहे. तर हळदी कुंकाला आपल्या घरी डेकोरेशनसाठी मी अगोदर तुम्हाला तिळगुळाची डॉलचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. तर तिळगुळाची डॉल आपण बघितली. तर आता आपण बघणार आहे तिळगुळाची फुलदाणी कशी बनवायची. आणि ॲज युजल ही जी फुलदाणी आहे ती देखील माझ्या लहान बहिणीनेच बनवली आहे, शुभांगीने. तर चला आता आपण हा व्हिडिओ बघूया कशी बनवायची ही फुलदाणी. गॅसवर कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे. तिला थोडी वितळून घ्यायची आहे. 1 तारीसारखा असा पाक आपल्याला त्याचा बनवायचा आहे, जास्त नाही. त्याच्यामध्ये मग 1 वाटी तीळ आपल्याला टाकायची आहे. नंतर प्लॅटफॉर्मला खाली तूप लावून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते त्याच्यावर टाकायचं आहे. हाताला चटके लागतील म्हणून वाटीने त्याला थोडं पहिले थापून घ्यायचं, नंतर लाटण्याने आपल्याला हे लाटायचं आहे. तर आपण आता बास्केट बनवणार आहोत खालची फुलदाणीची. तर 1 वाटी तुमच्याकडे असेल तर वाटीलाही खाली आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. हाताला बघा खूप चटके लागतात. तर ह्या पद्धतीने वाटीचा आकार म्हणजे जी फुलदाणी आहे खालची, तर फुलदाणी ही वाटीच्या आकाराने आपल्याला बनवायची. बघा वाटीला तूप लावलं होतं त्यामुळे ही छान अशी लगेच निघाली आहे, एकदम मस्त झालेली आहे. तर चला आता आपण फूल बनवायला घेऊयात. तर जी उरलेली तीळचा जो पाक होता त्याच्यात आपण हे तीळ टाकून फूल आपण याचं हे बनवतोय. सरफेसला आपण तूप लावलंच होतं, परत त्याची एक पोळीसारखी लाटून घ्यायची आणि हा बघा व्हिडिओत दाखवतोय त्या पद्धतीने आपल्याला फुलाचा आकार याला द्यायचा आहे. बाकीचं जे एक्स्ट्राचं असेल ते आपल्याला हाताच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे, नाही तर चाकूच्या साह्याने आपल्याला कट करायचं आहे. तर हा झाला दुसरं फूल. पहिलं फूल हे तयार झालं आहे आपलं तिळगुळाचं. आता परत पॅनमध्ये आपल्याला थोडं तिळगुळाचं मिश्रण टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये फूड कलर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तर हा जो आहे लाल कलरचा फूड कलर आहे, याच्याने आपण लाल कलरचं फूल हे बनवणार आहोत. तर हे देखील आपल्याला पहिले छान असा गोळा करून घ्यायचा आहे, त्याला लाटून घ्यायचा आहे. लाटल्यानंतर आपल्याला त्याला फुलाचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. जसं पहिलं फूल आपण बनवलं त्याच पद्धतीने आपल्याला हे दुसरं फूल देखील छान असं बनवून घ्यायचं आहे. हे गरमच लाटायचं आहे, तरच त्याला आकार दिला जाईल, तरच ते वळतील. कारण कडक झालं तर ते वळणार नाही. तर प्रत्येक मिश्रण आपल्याला गरम थोडंच बनवायचं आहे. असं एकदम सगळं काही बनवून नाही ठेवायचं आहे. थोडं प्रत्येकाला जेवढं लागतं तेवढंच आपल्याला तीळ आणि गूळ हे जे आहे, तीळ आणि साखर याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला बनवायचं आहे. तर आता पहिलं फूल आपलं झालं आहे. आता हे दुसरं फूल हे बनवून घेत आहोत. परत आपण पॅनमध्ये थोडीशी साखर टाकली, तीळ टाकली आणि त्याच्यामध्ये आता ग्रीन कलरचा आपण वापर केला आहे, फूड कलर. तर ह्या ग्रीन कलरचा आता आपण हे ग्रीन फूल बनवणार आहोत. सेम प्रोसेस असणार आहे त्याची प्रोसेस, की प्लॅटफॉर्मवर आपल्याला थोडं ते लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या साह्याने त्याला आपल्याला शेप द्यायचा आहे फुलाचा. तर हे बघा ग्रीन कलरचं फूल देखील आपलं रेडी झालं आहे. किती छान दिसत आहेत ना हे कलर फुलदाणीमध्ये, किती छान दिसतील ना हे रेड आणि ग्रीन कलरचे. थोडे डार्कच कलर आपण याच्यात घ्यायचे म्हणजे ते उठून दिसतील अजून. तर आता आपण परत थोडासा साखर टाकली आहे चमचाभर आणि नंतर आता याच्यात तीळ टाकणार आणि याच्यामध्ये फूड कलर परत आपण टाकणार. आता हा जो कलर आहे तो ऑरेंज कलर आहे. तर यामध्ये तीळ टाकायची आहे आणि चांगलं मिश्रण एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मवर याची पोळी लाटायची आहे आणि मग आपल्याला याला फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आपलं ऑरेंज कलरचं फूल देखील तयार झालं आहे. आता आपली फुलं ही बनून झालेली आहेत. तर आता फुलदाणीमध्ये फुलं बनून झाले, तर राहिलं काय, तर त्यामध्ये पानं आपल्याला बनवायची आहे.
तर सेम आपल्याला पॅनमध्ये साखर टाकायची आहे आणि पानं बनवण्यासाठी आपल्याला ग्रीन कलरचा वापर हा करायचा आहे. तर ग्रीन फूड कलर याच्यामध्ये टाकला. त्यानंतर आता तीळ आपण याच्यात टाकत आहोत. तीळ टाकल्यानंतर त्याचा गोळा होणार. प्लॅटफॉर्मवर तो गोळा टाकायचा, चमच्याच्या साहाय्याने त्याला स्प्रेड करायचं. गरम असतानाच आपल्याला त्याला हे करायचं आहे, शेप द्यायचा आहे पानांचा. बघा थोडा चटका लागला, कारण गरम गरम असताना ते चटका लागतो हाताला. तर हा बघा पानाचा आकार आपल्याला हाताच्या साहाय्याने त्याला देऊन घ्यायचा आहे. तर झालं आपलं ग्रीन कलरचं पान हे तयार. आता पुढचं काय बाकी आहे? आपली कटोरी झाली, फुलदाणी झाली, त्याच्यातले फुलं झाले, पानं झाले. आता आपल्याला बनवायचं आहे ते फुलदाणी पकडण्यासाठी जे हँडल असतं ते वरचं हँडल आपल्याला आता बनवायचं आहे. तर तसंच आपण पॅनमध्ये साखर टाकली, तीळ टाकली आणि हे बघा त्याचं मिश्रण तयार झालं. तर ह्या पद्धतीने लांबट आपल्याला हा बनवायचा आहे आणि हा थोडा पतला बनवायचा आहे, एकदम जाडही नाही बनवायचा आहे आणि एकदम बारीक नाही, पतला हा दांडा आपला बनून झाला आहे. आता पॅन थोडा गरम करायचं आहे, त्याच्यात थोडं साखरेचं जे मिश्रण असेल तर टूथपिक असेल, टूथपिकला ते मिश्रण थोडं लावायचं आहे गरम गरम आणि ह्या फुलाची दांडी म्हणजे फूल अटकवायचं आहे ना आपल्याला, तर टूथपिकच्या साहाय्याने त्याला ते चिटकून घ्यायचं आहे. म्हणजे फूल त्याला व्यवस्थित हे बसेल, हलणार नाही आपलं फूल, पानांनाही तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हे बघा किती छान आपले फुलं आणि पानं हे तयार झालेली आहे तिकडे. आता ही आहे आपली फुलदाणी. हिचा जो दांडा आहे तो साखरेच्या पाकाने आपण हा इकडे पॅक करून घेतलेला आहे. तर बघा किती हलवतो आहे तरी ते पडत नाही आहे, तुटत नाही आहे. आणि नंतर आता डेकोरेट करतोय त्याला. तर हे मणी आहेत, पर्ल्स आहेत, काही मणी असतात, तर तुमच्याकडे जे असेल त्याच्याने तुम्ही हे डेकोरेशन करू शकतात. तर आमच्याकडे हे पर्ल होते, तर त्याच्याने आपण हे पहिले थोडं साखरेचं मिश्रण लावलं आणि त्याच्यावर ते मणी चिटकवले. तर या पद्धतीने आपली ही फुलदाणी तयार झाली आहे. तर बघा ही खूप अशी सुंदर अशी फुलदाणी तयार झाली, किती छान अशी ती शुभांगीने बनवली आहे. तर आता ह्या बास्केटला हे फुलं कसे लावायची असतात? तर थर्मोकॉल असेल तर थर्मोकॉल आपल्याला त्या बास्केटमध्ये टाकायचं आहे खाली आणि जे आपण टूथपिकने फुलं ही अटकवली होती ती टूथपिक त्याच्यामध्ये अटकून घ्यायची आहे आणि छान पद्धतीने आपल्याला ही डेकोरेट करायची आहे. तर बघा किती छान अशी दिसते ही फुलदाणी. आता हळदी कुंकू चाललं आहे, तर हळदी कुंकूला तुमच्या घरी डेकोरेशनसाठी तुम्ही ही अशी फुलदाणी बनवू शकतात. अगदी सोपे आणि सिंपल आहे, सगळ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं इथं. तर चला आता पटकन तुम्ही पण ही अशी फुलदाणी बनवा. तर शुभांगी थँक्यू तुला, तू खूप छान अशी फुलदाणी बनवली. तर चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केलं असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.